पवनराजे हत्याकांडात गेले 20 वर्ष ही केस चालू होती आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर त्याचे आरोप होते. आता 20 वर्षानंतर सुटका झाली. नेमकं काय होतं? या केसची काय हिस्ट्री काय आहे? ही मुळात ही केस पूर्ण खोट्या पुरावे आधारित तयार करण्यात आले होते. पुरावे नव्हतेच ते. सगळ्या खोट्या ह्याच्यावरती ती तयार करण्यात आली. मुळात पवनराजेचे कुटुंबीय यांनी राजकीय फायद्यासाठी पहिल्या दिवसापासून डॉक्टर साहेबांवरती हे खोटे आरोप करणे आणि त्याच्यातनं त्यांचा राजकीय फायदा करून घेणे, याच्यासाठी त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली. त्यांच्यावर आरोप निष्फळपणे केले. काहीही पुरावा नसताना 2006 मध्ये ही घटना घडली. आनंदीबाई 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयात गेल्या. तिथे तानाजी पाटील, विकी मल्होत्राची स्टोरी सांगून त्यांची लाय डिटेक्शन आणि नार्कोसची परवानगी मागितली. नार्को सीडी जी आहे ती तानाजी पाटीलची लीक करण्यात आली. त्याच्यात तानाजी पाटील स्वतः म्हणतो, की मी, विकी मल्होत्रा आम्ही दोघांनी मिळून डॉक्टर साहेबांच्या सांगण्यावरून पवनराजे हत्याकांड केलं. हे सगळं खोट्या पद्धतीत दाखवून आणि लोकांची आणि मीडियामध्ये अख्ख्या जगाची फसवणूक करून डॉक्टर साहेबांवर संशयाच्या भोवऱ्यात आणलं. तेवढंच नाही तर माननीय उच्च न्यायालयाकडनं सुद्धा त्यांनी तशा प्रकारे सीबीआयकडे ही केस वर्ग करून ही केस खोट्या पुरावे आणि खोट्या साक्षीच्या आधारे चालवण्यात आली आणि सीबीआयने सुद्धा त्याच्यामध्ये 8 महिने तपास न करता निव्वळ मार्याच्या पत्राची वाट पाहणे साधारण मे 2009 मध्ये, ज्याच्यावेळी मार्या म्हणतो की एक पारसमल जैन नावाचा व्यक्ती ज्याला आम्ही त्याच्यावर 4 गुन्हे आम्ही गुदरले आणि ज्याला आम्ही आमच्या कस्टडीत ठेवलेला आहे, त्यांनी आम्हाला कबुली जबाब दिलेला आहे की त्याचा ह्या केसमध्ये उलगडा झालेला आहे, त्यांनी ह्या केसमध्ये स्वतः इन्व्हॉल्ड आहे असा कबुली जबाब दिलेला आहे. त्या मार्याने त्या पत्रावरती हे सीबीआयनी डॉक्टर साहेबांना आणि इतर लोकांना अटक केली. ही पूर्ण बेबनाव केस, पूर्ण केस खोट्या साक्ष पुराव्याच्या आधारे आणि फक्त निव्वळ डॉक्टर साहेबांच्या विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्ध हे कूट कारस्थान करून त्यांना ह्या केसच्या माध्यमातून त्यांचं राजकीय आणि वैयक्तिक डॅमेज करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या राजकीय जे काही त्यांचे हितचिंतक किंवा त्यांचे विरोधक जे काय प्रखरपणे आहेत आणि ज्यांना त्यांचा फायदा होणार होता, ह्या अशा लोकांनी ह्या केसचा फायदा करून स्वतःसाठी घेतलेला. मग आता याच केसच्या भोवती 20 वर्ष झालं खटला चालू होता आणि राकेश मारिया यांची यामध्ये काय भूमिका? राकेश मारिया ह्यांनी जे पत्र सीबीआयला लिहिलं ते फार संशयाच्या भोवऱ्यातलं पत्र आहे. त्याच्यातनं फार गोष्टीचा संशय निर्माण करणारं पत्र आहे, की राकेश मारियाने हे पत्र कुणाच्या सांगण्यावरनं लिहिलं, त्याला कुणाचा वरदस्त होता, त्याला कुणाचा राजकीय पाठिंबा होता. कारण एखादा जॉईंट सिपीचा अधिकारी एवढं मोठं धाडस करणं, डायरेक्टली सीबीआयला एका राज्याच्या मोठ्या नेत्याचा, जे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत असलेले डॉक्टर साहेब यांच्याबद्दल लिहिणं, ह्याला नक्कीच संशयाची सुई बऱ्याच लोकांवर जाते. बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये पुढाकार होता. डॉक्टर साहेबांना कुठेतरी अडकवण्याचं हे होतं आणि राकेश मारियाच्या माध्यमातून हे त्यांना साध्य करता आलं. मुख्य म्हणजे यामध्ये पारसमल जैन याच्या साक्षीभोवती ही केस फिरत होती. त्याच्यावर आता सीबीआय कारवाई करत जाते. काय? पारसमल जैन हा एक धादांत छोटा माणूस, ज्याचा जो पोलीस खबऱ्या होता आणि पोलीस खबऱ्या असणारा त्याच्यावर एकही गुन्हा कुठला नव्हता आणि त्या व्यक्तीला जो स्वतः म्हणतो की मला ह्या केसमध्ये, खोट्या केसमध्ये मला अडकून माझी खोटा ताबा घेऊन, माझी अवैध कस्टडी घेऊन मला बेदम मारलं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी आणि नुसतं मारलं नाही तर मी जोपर्यंत हे कबूल केलं नाही किंवा माझ्याकडनं कबुली घेतली गेली नाही की ह्या केसमध्ये डॉक्टर साहेबांच्या केसमध्ये डॉक्टर साहेबांना इन्व्हॉल्व करण्यासाठी माझा वापर करण्यात आला, तोपर्यंत मला मारण्यात आलं आणि नुसतं मारण्यात नाही आलं तर मग बाकीच्या गोष्टी मला पुरवण्यात आल्या. या सगळ्या पारसमल जैनच्या सगळ्या पूर्णपणे खोट्या जबाबावर, खोट्या साक्ष्यावर आणि खोट्या कबुली जबाबावर ही पूर्ण केस तयार करण्यात आली. आता त्याच्यावर सीबीआय कारवाई करते म्हणजे खोटी साक्ष दिली. सीबीआय आम्हाला वाटत नाही सीबीआयने खरं करायला पाहिजे. म्हणजे जर इम्पार्शियली जर बघितलं तर अनबायसली सीबीआयने कारवाई करायला पाहिजे. पण सीबीआय आणि पारसमल जैन ह्याने दोघे हँड इन ग्लोव्ह असल्यामुळे, कल्युजन असल्यामुळे ते करणार नाहीत आणि हे अपेक्षित आहे आम्हाला.